हॅलो. तर आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस, कोकणातला हा दुसरा दिवस. आम्ही गेलो होतो दापोलीला. सकाळी उठून सगळ्यात आधी आम्ही बीचवर गेलो. तिकडनं आलो, आवरलं आणि ब्रेकफास्टसाठी गेलो. तर ब्रेकफास्टमध्ये मिसळपाव आणि पोहे होते. तर युगसाठी मी असं वेगळं काही कॅरी केलं नव्हतं यावेळी. लाह्या, मखाना, हे फ्रूट्स हे सोडून बाकी हॉटेलमध्येच आम्हाला सगळं काही प्रोव्हाइड करत होते. त्यामुळे त्या गोष्टीची काळजी नव्हती. तिथेच त्याने पोहे खाल्ले. त्यानंतर आम्हाला दुसऱ्या हॉटेलला चेक इन करण्यासाठी वेळ होता. तर मग आम्ही गाडी चार्ज करण्यासाठी आलो. दापोली ते पुणे एवढं एकच हॉटेल आहे, फन हॉटेल, जिथे आम्हाला चार्जिंग मिळाली. आणि माझं जे रिसॉर्ट होतं ते सीलक्स रिसॉर्ट होतं. मी डिटेल्स कॅप्शनमध्ये देते. आणि आम्हाला दुसऱ्या हॉटेलला चेक इन करायला जायचं होतं. त्याआधी आम्ही गाडी चार्ज केली आणि तिथे गरमी होत होती, तर बाबाला बिलकुल सहन होत नव्हतं. तो हवा देत होता युगला. तिथनं आम्ही आलो आमच्या नेक्स्ट रिसॉर्टला, जे की बीच व्ह्यू रिसॉर्ट होतं. आणि रोहित तर बीच प्रेमी आहेच. आणि आता मला असं वाटायला लागले की युग देखील होणार आहे. त्याला पाण्यामध्ये खूप मजा आली. तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर. त्याच्यानंतर आमची जेवणं बाकी होती, म्हणून मी युगचं सामान बघत होते आणि त्यात मला माझी हरवलेली वॉच सापडली, जी की मला कधीपासून मिळत नव्हती. रोहितने इथे सुरमई थाळी ऑर्डर केली होती. इथे येऊन त्याला नॉनव्हेज त्याने खूप खाल्लं आहे, प्रचंड ताव मारला आहे त्याने. त्याच्यानंतर युगला मी छोटे छोटे तुकडे करून दिले डाळीमध्ये बुडवून. ते त्याने छान खाल्ले. त्यानंतर दुपारी आराम केल्यानंतर त्याला स्विमिंग पूलमध्ये घेऊन गेली आणि आता अंघोळीचं पाणी आवडायला लागलं आहे. त्यामुळे कुठल्याही पाण्यात गेलं की त्याला मजाच येते. नंतर बाबांनी आणि त्याने बॉल खेळलं आणि मी आले, पण मग लगेच आईकडे यायचं होतं. त्यानंतर संध्याकाळी मस्त बीचचा आनंद घेत आम्ही तिथे स्नॅक्स केलं. ही ट्रिप खऱ्या अर्थाने छान झाली असं म्हणता येईल, कारण युगने खूप मजा केली. त्यानंतर संध्याकाळी गाणे म्हणत करत त्याला मखाना भरवला आणि आमची जेवणं बाकी होती. त्याला छान काकडी कापून दिली आणि त्याला काकडी कापून दिली की तो आम्हालाही छान जेवणं करून देतो. त्यानंतर तो झोपला आणि दिवसाचा छान असा शेवट झाला. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.